बातम्यांचा वेगवान आढावा दुपारच्या 100 बातम्या। वाल्मिक कराडबद्दल सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागलेत। कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं असून पुण्यातून फोन बंद करून कराड फरार झाल्याची माहिती आहे। बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला अधिक वेग आलाय। सीआयडीकडून रविवारी 2 महिलांची चौकशी करण्यात आली। त्या 2 महिला कोण यावरून चर्चेला उधाण आलंय। वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे। वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली बातमी ही खोटी असल्याचं समोर आलंय। अंजली दमानिया त्यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिलाय। भाजप आमदार सुरेश धस आज दुपारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत। प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपावर धस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सूरज चव्हाण यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला। अंजली दमानिया स्वतः हत्येप्रकरणी अडथळा निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतायत असा आरोप सूरज चव्हाणनं केलाय। तर रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कुणाला मदत करतायत असा प्रश्नही त्यांनी केला। धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही। विरोधक त्या घटनेचं राजकारण करतायत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केलाय। तर आरोपी असतो तो कुणाचा मित्र किंवा नातलग नसतो, त्यामुळे सरकार नक्कीच दोषींवर कारवाई करेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेत असा आरोप सुद्धा नितेश राणे यांनी केला। मालेगाव हे रोहिंग्या मुसलमानांचं अनधिकृत आश्रयस्थान असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। वोट जिहाद भाग 2 हा देशविरोधी कट उघडकीस आणणार असून आपण आज मालेगावला जात असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या विरोधात कारवाई अधिक तीव्र करत महसूल पोलीस आणि आरटीओ विभागानं एकाच रात्री तब्बल 64 ट्रॅक्टर आणि 17 डंपर 4 जेसीबी जप्त केले। 4 कार 3 रिक्षा आणि 45 दुचाकींसह 13 जणांना अटक करण्यात आली आहे। जळगावातील जवानाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला। या जवानावर त्याच्या मूळ गावी कराडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोल्यातील वान प्रकल्पातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे 1000 हेक्टरवरील शेती ओलिताखाली आली आहे। त्यामुळे गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना मोठा फायदा होणार आहे। तळीये दरडग्रस्त कुटुंब अद्यापही घरापासून वंचित आहे, त्यामुळे लवकरात लवकर घरं न मिळाल्यास राहत्या कंटेनरमध्येच आत्महत्या करू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय।
घरासाठी शासनाकडे वारंवार मागणी करूनही घरं मिळत नसल्यानं नागरिक हैराण आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या वडजी येथे शेतकऱ्यानं 1 एकरावरील निशिगंध फूल शेतीवर रोटावेटर फिरवला. फुलांना योग्य दर मिळत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यानं शेतीवर ट्रॅक्टर फिरवला. ममुराबाद शिवारात शासकीय योजनेच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं शेतात पाणी शिरलं. त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याकडून करण्यात येते. मनमाडमध्ये मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं 23 गावातील 300 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. जवळपास 172 हेक्टरवरील पीक जमीनदोस्त झालंय. त्यामुळे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव आज बंद ठेवण्यात आले आहेत. बुधवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे. अमरावतीत लेक लाडकी योजनेचा पहिला हप्ता खात्यात जमा करण्यात आला आहे. 6,584 मुलींच्या खात्यात प्रत्येकी 5,000 प्रमाणे 3,17,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी वाहतूक पोलीस शाखेनं ड्रंक अँड ड्राईव्हच्या तपासणीला सुरुवात केली. या अंतर्गत नागरिकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये अशा सूचना देण्यात येत आहेत. जे सापडत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी वनपरिक्षेत्रात रानडुकराची शिकार करून मांस विक्री करणाऱ्या 5 पैकी 3 आरोपींना वनविभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं. दरम्यान 2 आरोपी फरार असून अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपींना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची आज सोमवती यात्रा आहे. त्यामुळे खंडोबाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडावरून मार्गस्थ होईल. कऱ्हा स्नानाच्या आधी धार्मिक विधी केल्यानंतर स्नान पार पडेल. रायगडमधल्या हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. समुद्रकिनारी मौज मजा आणि देवदर्शन असा दुहेरी योग साधत पर्यटक आणि भाविक हरिहरेश्वर इथे दर्शनासाठी गर्दी करतायत. नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. धाराशिवच्या उमरगा तालुक्यात 3 मुलींनी आपल्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या 30 मिनिटात पोलिसांनी या 3ही मुलींचा कट उधळून लावला आणि त्या तिघींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. नगर पुणे महामार्गावर रेल्वे पुलावर अवजड सामानाची वाहतूक करणारा कंटेनर अचानक बंद पडल्यानं तासभर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक शाखेच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मात्र याकडे उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. शिरूर तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये सध्या सकाळी नंदी बैलवाले दारोदारी फिरून आपली कला सादर करताना पाहायला मिळत आहेत. तर आपल्या दारात आलेल्या नंदी बैलाची पूजा बळीराजा शेतकरी करतोय. त्याला गोडधोड खाऊ घालतोय. नंदी बैलवाल्यांना धान्य दिलं जात आहे. गेल्या 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसंच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. जळगाव, धुळे, सांगली या 3ही जिल्ह्यात सुमारे 2,600 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय. सोलापूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा पडलाय. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. पहिल्यांदाच मावळ तालुक्यात पांढऱ्या झेंडूची लागवड करण्यात आली. सद्यस्थितीला परवडणारी थंडी या पिकांना अनुकूल असल्यानं चांगला फायदा होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 एकर असल्यानं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडच्या माहितीत 77,000 एकरची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील क्षेत्र नेमकं किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यानं आंबेमोहोर तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक व्हायला सुरुवात होते. आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घराच्या विक्रीत घट झाली असून देशातल्या 7 प्रमुख शहरांमध्ये विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे. आयटी क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत आहे. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर नोकर भरती होण्याची चिन्ह असून नोकर भरतीचा फोकस AI, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं असणार आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचं प्रवास भाडं आता 15% वाढणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नववर्षात दरवाढीनं प्रवास करावा लागेल. बळीराजाला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच खताच्या किंमत वाढीची भेट मिळणार आहे. नवीन वर्षात खताचे 50 किलोचं पोतं किमान 255 रुपयांनी महाग होणार आहे. ऐन ऊस लावणीच्या आणि भरणीच्या हंगामात खतांच्या दरवाढीची कुऱ्हाड कोसळल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं डिसेंबरमधलं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या 1 जानेवारीपासून देशातील अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. यात LPGच्या किमतींपासून आणि EPFO पर्यंत नियमांचा समावेश आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहेत. वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4, कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीकरता काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या झाल्या आहेत. यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लार्सन अँड टुब्रो या कंपनीनं या मेट्रो डबे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत. बेस्टच्या सुरक्षित प्रवासासाठी आता ड्रायव्हर्स देखील CCTVची नजर ड्रायव्हरवर असेल. या ठिकाणी बेस्टच्या स्वमालकीच्या आणि भाडेतत्वावरील सर्व गाड्यांच्या ड्रायव्हरच्या केबिनमध्ये CCTV बसवण्यात येणार असून त्याचा कंट्रोल प्रशासन आणि यंत्रणेकडेच असेल. राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर इथे बस आगाराची पाहणी केली. यावेळेला त्यांनी या कलर कोडची घोषणा केली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या निमित्तानं मोफत विशेष बस सेवा चालवण्यात येईल. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत ही बस सेवा सुरू असेल. राज्यात गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना त्याचं महत्त्व खऱ्या अर्थानं जीवनदायी म्हणावं लागेल. या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 मतांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासासंदर्भात म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 9 पैकी 4 भूखंडांवर 2,394 घरं बांधली जाणार आहेत. या भूखंडावर 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात लिलाव पद्धतीनं केली जाईल. राज्यात इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 12 महिन्यात तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000पेक्षा जास्त संशयित रुग्ण सापडले असून 2,348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली आहे. मुंबई राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या जवळपास 3,000 जागा रिक्त असून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते.
सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीनं मोठी झळाळी घेतली आहे. देशात वर्षाअखेरीस 850 टन म्हणजे 51,000 कोटी रुपयांची, तर मुंबईसह उपनगरात 300 टन म्हणजे 18,000 कोटीच्या सोन्याची उलाढाल झाली आहे. मुंबईकरांची वर्षभरात पिझ्झाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचं दिसतंय. गेल्या वर्षभरात 35 लाखपेक्षा अधिक ऑर्डर्स पिझ्झाच्या स्वीकारण्यात आल्या. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत जिल्हा परिषद आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिलं जातं. या योजना योग्य पद्धतीनं सुरू आहेत का याची पाहणी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीनं 2021 ते 24 या काळातील शाळांच्या पोषण आहाराचं ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यासाठी अनेकांनी हॉटेल, रिसॉर्ट, चायनीज कॉर्नर, फार्म हाऊस या ठिकाणी बेत आखले आहेत. पण 31च्या दिवशी निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांवर अन्न उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असेल. अशा विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. नव्या वर्षात 2 सूर्य आणि 2 चंद्रग्रहणं असून यातील एकच खग्रास चंद्रग्रहण आणि 2 सुपरमून असणार आहेत, अशी माहिती खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी दिली. या वर्षात 2 सूर्यग्रहणं आणि 2 चंद्रग्रहणं अशी 4 ग्रहणं असतील. 7 सप्टेंबरचं खग्रास चंद्रग्रहण हे फक्त भारतातून दिसणार असल्याचंही खगोल अभ्यासक दाकरू सोमण यांनी म्हटलंय. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले. दस्तुरी नाका इथून ई-रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकर होतोय. मात्र ई-रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यानं त्यांची संख्या वाढवावी अशी पर्यटकांची मागणी आहे. राणीबागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि 2 लांडग्यांचं आगमन होणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे 1.5 वर्षांपूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे याबद्दलचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे.